नमस्कार. अजून काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साइन सी प्लस साइन डी म्हणा किंवा कॉस सी प्लस कॉस डी असे काही फॉर्म्युले बघितले. ते फॉर्म्युले अप्लाय करून काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तो फर्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट साइन थीटा प्लस साइन 2 थीटा प्लस साइन 3 थीटा प्लस साइन 4 थीटा अपॉन cos थीटा प्लस cos 2 थीटा मायनस cos 3 थीटा मायनस cos 4 थीटा इज इक्वल टू cot थीटा. अर्थात आपण LHS कन्सिडर करणार आहोत. ती सिम्प्लिफाय करूया. आता इथे पेअर जर तुम्ही घेतलीत म्हणजे साइन थीटा प्लस साइन 2 थीटा म्हणजे अशी जर पेअर तुम्ही घेतलीत तर त्यासाठी आधीचे जे काही फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करता येते. म्हणजे साइन ए प्लस साइन बी असेल तर काय तर 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. हा जो फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय करता येईल. आणि किती पेअर आहेत ते बघूया. सो इथे ही एक पेअर दिसते, ही एक पेअर आणि डिनॉमिनेटरला पण 4 टर्म्स आहेत त्यामुळे ते होईल ऍडजस्ट. पण LHS डायरेक्ट कन्सिडर करायचे का काही रिअरेंज करावे लागणार आहे ते थोडंसं बघूया. आता डायरेक्ट जर आपण साइन थीटा प्लस साइन 2 थीटा ह्याला आपण एक पेअर असं जर कन्सिडर केलं सपोज, तर काय होणार, ह्याचा फॉर्म्युला अप्लाय करताना थीटा प्लस 2 थीटा अपॉन 2 असं ते होणार आहे अँगल. सो हा अँगल फ्रॅक्शन मध्ये येईल. पण आपण आता इथे ऍडिशनच आहे ना, त्यामुळे थीटा आणि 3 थीटा हे जर आपण एकत्र क्लब केलं तर थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2 हा जेव्हा अँगल येईल किंवा मायनस असेल तेव्हा सुद्धा, तेव्हा काय होणार आहे, इथे नॅचरल नंबर येईल. जो नॅचरल किंवा इंटिजर येणार आहे, जो काही अँगल येईल तो इंटिजरमध्ये येईल. सो हे जास्त आपल्याला इझी होईल. त्यामुळे जेव्हा आपण अँगल कन्सिडर किंवा कुठली पेअर कन्सिडर करायची हे जेव्हा बघतो आपण, तेव्हा एवढं बघा की थीटा प्लस म्हणजे ए प्लस बी अपॉन 2 होणार आहे अँगल. सो तो फ्रॅक्शनमध्ये न येता शक्यतो इंटिजरमध्ये येईल. अशा पद्धतीने दोन टर्म्स आपण तिथे एकत्र आणूया. आणि तसं पॉसिबल आहे का बघूया. पॉसिबल नसेलच तर काय, जो काही अँगल येईल तो फ्रॅक्शनमध्ये असू दे नाही तर इंटिजर असू दे. सो इथे आपण थीटा आणि 3 थीटा घेतलं तर इंटिजर येईल अँगल. अगेन 2 थीटा आणि 4 थीटा एकत्र घेतलं तरी इंटिजर येईल. आणि इथे पण तसंच करायला लागेल. कॉस थीटा प्लस 2 थीटा एकत्र नको घ्यायला, कारण मग तो फ्रॅक्शन येईल. पण कॉस थीटा मायनस कॉस 3 थीटा आणि कॉस ऑफ ए मायनस कॉस बी चे फॉर्म्युले पण आहेतच आपल्याकडे, त्यामुळे ते अप्लाय करता येईल. मायनस असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे थोडंसं रिअरेंज करून आपण LHS कन्सिडर करूया. सो कन्सिडर LHS असं म्हणून मी डायरेक्ट ती रिअरेंज केलेली LHS लिहिते. तुम्ही एक्झाम मध्ये कन्सिडर LHS म्हणून आधी LHS लिहायची आणि मग ती रिअरेंज करायची. सो LHS इज इक्वल टू साइन थीटा प्लस साइन 3 थीटा. आता इथे प्लसच आहेत त्यामुळे कसंही केलं तरी चालेल, कुठल्याही प्लेसला लिहिलं तरी. साइन 2 थीटा प्लस साइन 4 थीटा झालं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थीटा आणि हा मायनस कॉस 3 थीटा हा एकत्र करूया. मायनस कॉस 3 थीटा विथ साइन त्याला आपण रिअरेंज करायचं, अर्थात प्लस कॉस 2 थीटा मायनस कॉस 4 थीटा. जेणेकरून जे अँगल आहेत हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर जे अँगल येतील ते इंटिजर येतील, ह्यासाठी आपण ते थोडं केलं. आता आपण अप्लाय करूया. तर साइन थीटा प्लस साइन 3 थीटाला करायचा प्लस साइन 2 थीटा प्लस साइन 4 थीटाला करायचा. देन या दोन टर्मसाठी करायचा आणि या दोन टर्मसाठी करायचा. आता इथे लागणार आहे साइन ए प्लस साइन बी हा फॉर्म्युला. तो काय आहे, 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. तो आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करूया. साइन ए प्लस साइन बी तो काय आहे, 2 साइन ए प्लस बी मीन्स थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हा इंटिजर येणार आहे, फ्रॅक्शन येणार. 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. ए मायनस बी मीन्स थीटा मायनस 3 थीटा अपॉन 2. हा आपण फॉर्म्युला अप्लाय केला. कुठल्या दोन टर्मसाठी, तर ह्या दोन टर्मसाठी केलाय. अजून न्यूमरेटरमध्ये ह्या दोन टर्मसाठी करायचं ते. मध्ये साइन काय आहे प्लस, सो प्लस आणि तर ह्या दोन टर्मसाठी अप्लाय करूया. साइन ए प्लस साइन बी मीन्स 2 साइन ए प्लस बी मीन्स 2 थीटा प्लस 4 थीटा अपॉन 2 कॉस ए मायनस बी म्हणजे 2 थीटा मायनस 4 थीटा अपॉन 2. सो आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला. साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. सिमिलरली हिअर सेम फॉर्म्युला आहे तो. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला आपण दोनदा फॉर्म्युला अप्लाय, फक्त लेंदी दिसतंय ते पण इझी आहे, फक्त आपण फॉर्म्युला अप्लाय केला. आता कॉस थीटा मायनस कॉस 3 थीटा म्हणजे कॉस ए मायनस कॉस बी, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, मायनस 2 साइन ए प्लस बी
मीन्स थीटा प्लस 3 थीटा अपॉन 2 माइनस 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 साइन ए माइनस बी अपॉन 2 थीटा माइनस 3 थीटा अपॉन, म्हणून हे फॉर्म्युले सगळे पाठ करून ठेवायचे. कॉस ए मायनस कॉस बीचा हा फॉर्म्युला आहे. तोच सेम इथे अप्लाय करायला लागणार आहे, कारण इथे पण मायनस साईन आहे, इथे प्लस साईन मध्ये येणार, फॉर्म्युला नंतर अप्लाय करायचा. सो मायनस म्हणजे मायनस 2 साइन ए प्लस बी मीन्स 2 थीटा प्लस 4 थीटा अपॉन 2 साइन ए मायनस बी 2 थीटा प्लस मायनस 4 थीटा अपॉन 2. आता आपण ह्या सगळ्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर साठी फॉर्म्युले अप्लाय केलेले आहेत. आता ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 टर्म्स आल्या आहेत, त्या सिम्प्लिफाय करूया. साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा वगैरे ते सगळं अप्लाय करायचं. कॉस ऑफ मायनस थीटा इज सिंपल कॉस थीटा वगैरे या सगळ्या गोष्टी इथे अप्लाय करायच्या. सो विच इज इक्वल टू इथे येणार 2 साइन न्यूमरेटरच्या फर्स्ट टर्म मध्ये थीटा प्लस 3 थीटा म्हणजे 4 थीटा झाले अपॉन 2 मीन्स 2 थीटा झाले. 2 साइन 2 थीटा झालं अँड कॉस थीटा मायनस 3 थीटा म्हणजे मायनस 2 थीटा झालं अपॉन 2 मायनस 2 गेले म्हणजे मायनस थीटा. याचा आपण नेक्स्ट स्टेपला कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा हे अप्लाय करणार. प्लस न्यूमरेटरची दुसरी टर्म 2 साइन हे किती 6 अपॉन 2 मीन्स 3 थीटा साइन 3 थीटा इंटू कॉस मायनस 2 थीटा अपॉन 2 मीन्स मायनस थीटा. यात न्यूमरेटर सिम्प्लिफाय केला. आता डिनॉमिनेटर करूया. मायनस 2 साइन थीटा प्लस 3 थीटा म्हणजे 4 थीटा अपॉन 2 मीन्स 2 थीटा अँड साइन थीटा मायनस 3 थीटा म्हणजे मायनस 2 थीटा अपॉन 2 कॅन्सल झाले मायनस थीटा. हे मायनस साइन इथे घेऊया. मायनस 2 साइन 6 अपॉन 2 मीन्स 3 थीटा अँड हे 2 मायनस 4 म्हणजे मायनस 2 अपॉन 2 गेले मायनस थीटा. आता हे सगळे ऍडिशन वगैरे हे सगळं जे होतं अँगलचं, तो अँगल सिम्प्लिफाय करून आपण इथे लिहिलेला आहे. आता अजून एक अप्लाय करायला लागणार आहे की साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा असतं आणि कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, कारण हे इव्हन फंक्शन आहे आणि हे ऑड फंक्शन, त्यामुळे काय साइन वगैरे चेंज होत आहेत कसं होतं ते बघूया आता पुढच्या स्टेपला. आणि मग नंतर काही कॉमन वगैरे येत आहे का बघायचं. सो LHS कन्सिडर केली होती विच इज इक्वल टू काय करायला 2 साइन 2 थीटा आणि कॉस थीटा, कारण कॉस ऑफ मायनस थीटा इज सेम ॲज कॉस थीटा प्लस 2 साइन थीटा 3 थीटा आणि कॉस थीटा अपॉन डिनॉमिनेटरला काय होणार आहे मायनस 2 साइन थीटा, पण साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, तर हे मायनस साइन बाहेर येईल, मायनस मायनस प्लस होईल. सो प्लस 2 साइन 2 थीटा अँड साइन थीटा. आणि इथे पण तसंच मायनस साइन, इथे पण हे मायनस साइन बाहेर येईल. सो मायनस मायनस प्लस 2 साइन 3 थीटा साइन थीटा. सो सगळे नीट कॅरी झालेत ना, त्या ज्या काही साईन्स होत्या त्या नीट ॲडजस्ट झाल्यात ना वगैरे त्या चेक करा. आता काय काय कॉमन येत आहे का बघूया. न्यूमरेटरमध्ये काय कॉमन दिसतं, इथे कॉस थीटा आणि 2 हे सगळं कॉमन घ्यायचं आहे. इथे साइन थीटा अँड 2 हे पण सगळं कॉमन घ्यायचं. अनकॉमन टर्म्स आतमध्ये ब्रॅकेटमध्ये. सो विच इज इक्वल टू 2 कॉस थीटा हे कॉमन झालं, अनकॉमन राहिलं साइन 2 थीटा आणि प्लस साइन 3 थीटा या अनकॉमन टर्म्स आहे अपॉन डिनॉमिनेटरला काय कॉमन आहे 2 कॉमन आहे, साइन थीटा कॉमन आहे. 2 साइन थीटा इंटू ब्रॅकेट साइन 2 थीटा प्लस साइन 3 थीटा. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काही कॉमन असतील टर्म त्या कॅन्सल करून टाकू. सो हा ब्रॅकेट सगळा कॉमन आहे, सो हा ब्रॅकेट कॅन्सल आहे. त्याच्यानंतर 2 कॅन्सल आहे. सो इट रिमेन्स कॉस थीटा अपॉन साइन थीटा. पण कॉस थीटा अपॉन साइन थीटा मीन्स काय कॉट थीटा आणि कॉट थीटा मीन्स काय RHS. सो LHS कन्सिडर केली ती अँड RHS आपल्याला मिळाली, हेन्स दिस स्टेटमेंट इज प्रूव्ड.
नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट cos 40 plus cos 50 plus cos 70 plus cos 80 is equal to cos 20 plus cos 10. सो आपण LHS कन्सिडर करूया. तिथे 4 टाइम्स आपल्याला cos दिसतोय, त्यामुळे cos A plus cos B हा जो फॉर्म्युला आहे तिथे आपल्याला अप्लाय करता येईल. आता LHS डायरेक्ट जशीच्या तशी घ्यायची का थोडी रिअरेंज करायची ते थोडं बघूया आपण. आता 40 प्लस 50 म्हटलं की 90 येणार, 90/2 असं ते येईल. सो इथे आपल्याला कन्सिडर करताना शक्यतो फ्रॅक्शन न घेता इव्हन नंबर आला तर बरा, म्हणजे इंटिजर आला नंबर तर बरा होईल. त्यामुळे आपण कारण पुढे cos 20 प्लस cos 10 म्हणजे काहीतरी कॉमन वगैरे येऊन कॅन्सल होऊन किंवा त्याची व्हॅल्यू लिहिता आली तर वगैरे असं आपल्याला बघायचंय. त्यामुळे शक्यतो कुठले 2 अँगल एकत्र घ्यायचे, थोडंसं ऑब्झर्व करायचं. आता इथे बघितलं तर 40 प्लस 80 घेतला तर 120 होईल आणि 50 प्लस 70 घेतला तरी पण 120 होईल, 5×7=12. सो दोन्ही सेम सेम येतात, म्हणजे कुठेतरी काहीतरी कॉमन येईल. त्यामुळे ते आपण एकत्र घ्यायचे, ते एका ठिकाणी घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो कन्सिडर LHS. LHS काय आहे, cos 40 प्लस cos 50 प्लस cos 70 प्लस cos 80. पण आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय न करता थोडंसं रिअरेंज करूया. सो विच इज इक्वल टू cos 40 प्लस cos 80 प्लस cos 50 प्लस cos 70. ते एक्झाम्पल खूप सॉल्व्ह केली की तुमच्या ते लक्षात येईल आणि एक्झाम्पल बघितलं लक्षात येतं की 40 प्लस 50 आणि मग 7 आणि 80 म्हणजे 150 वगैरे होईल. ते करण्यापेक्षा ह्या दोघांची ॲडिशन पण 120 आणि याची पण 120 येते, तर हे एकत्र घेणं जास्त इझी होईल. सो विच इज इक्वल टू, आता cos 40 प्लस cos 80 साठी आपल्याला cos C प्लस cos D चा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. तो काय फॉर्म्युला, 2 cos A प्लस B/2 sin A प्लस B/2 सॉरी cos असा आहे ना तो. सो 2 cos A प्लस B मीन्स 40 प्लस 80/2 cos A minus B means 40 minus 80/2 डिग्री मध्ये सगळा. त्या पहिल्या दोन यांच्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला. सिमिलरली प्लस या दोन टर्म साठी अप्लाय करूया. 2 cos 50 प्लस 70/2 cos 50 minus 70/2. आता काय अँगल येतात, कुठल्या अँगल स्टँडर्ड अँगल मध्ये येतोय का, त्याची डायरेक्ट व्हॅल्यू लिहिता येते का, काही कॉमन येते का वगैरे ते सगळं आता बघूया. सो विच इज इक्वल टू 2 cos इथे काय किती आलं 120/2 मीन्स cos 60 झालं इंटू cos इथे 40 मायनस 80/2 म्हणजे 40/2 म्हणजे 20 झालं. cos ऑफ -20 आहे, पण अर्थातच नेक्स्ट स्टेपला आपण ते cos ऑफ 20 करू शकतो बिकॉज cos ऑफ -θ इज इक्वल टू cos θ प्लस 2 cos इथे पण बघा 5 प्लस 7 म्हणजे 120/2 मीन्स 60. 2 cos 60 डिग्री इंटू cos इथे 50 मायनस म्हणजे 20 झाले, 20/2 म्हणजे 10 झाले, -10 डिग्री. पण नेक्स्ट स्टेपला आपण ते प्लस होणारच आहे. सो विच इज इक्वल टू 2 cos 60 cos 20 असं आपण लिहू शकतो. cos θ इज इक्वल टू cos ऑफ -θ इज इक्वल टू cos θ प्लस 2 cos 60 cos 10. आता या दोन याच्यातनं काही कॉमन येते का, 2 कॉमन दिसते आणि cos 60 पण कॉमन दिसते. सो विच इज इक्वल टू 2 cos 60 इंटू ब्रॅकेट काय काय अनकॉमन टर्म्स राहिले, cos 20 प्लस cos 10 या अनकॉमन टर्म्स राहिले. सो विच इज इक्वल टू 2 इंटू cos 60 ची जर व्हॅल्यू माहिती असेल डायरेक्ट तर आपण ती लिहूया. त्या चार्ट मध्ये व्हॅल्यूज आपण घेतल्या होत्या. काय cos 60 ची व्हॅल्यू 1/2. सो 2 cos 60 मीन्स 1/2 इंटू ब्रॅकेट cos 20 प्लस cos 10. आता काय कॅन्सल होतंय, काय राहतंय बघा, इथे 2 आणि 2 कॅन्सल झाले, उरलं काय फक्त, दॅट इम्प्लाइज cos 20 प्लस cos 10 इज इक्वल टू RHS हेन्स ट्रू. सो अशा टाईपची एक्झाम्पल सिंपल असतात. फक्त ते 4 फॉर्म्युले आहेत, ते तुम्ही चांगले पाठ करा. आणि ते 4 फॉर्म्युले प्रूव्ह करताना मध्ये काही फॉर्म्युले आपले आपोआप प्रूव्ह झाले होते, तेही त्या लिस्टमध्ये ॲड करा आणि तेही पाठ करून ठेवा.
अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते तुम्हाला लागतात.